तुम्हाला माहिती आहे का, फळांचा राजा असलेला हापूस खरं तर हापूस नाहीच आहे. त्याचं खरं नाव आहे अल्फान्सो. हो, अल्फान्सो. पोर्तुगीज अधिकारी अल्फान्सो डी अल्बुकर्क याने या आंब्याची जात विकसित केली. त्याच्या नावावरून अल्फान्सो पडले आणि भारतीयांच्या तोंडी ते हळूहळू झालं हापूस. म्हणजे आज आपण जो अभिमानाने हापूस म्हणतो त्याच्या नावातच परदेशी इतिहास दडलेला आहे. पण खरी ओळख ती कोकणाने दिली. कोकणातल्या रत्नागिरी आणि देवगड इथल्या हापूस म्हणजे जगात भारी. सोनेरी पिवळा रंग, हलकी अशी केशरी छटा आणि भन्नाट सुगंध. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे धागे नसलेला मऊ बटर सारखा गर. काही जण म्हणतात देवगडच बेस्ट, काही जण म्हणतात रत्नागिरीला तोडच नाही. पण एक गोष्ट नक्की, दोघंही कोकणच्या लाल मातीतून जन्मलेले. या हापूसला जीआय टॅग मिळालाय. म्हणजेच काय, तर ही चव आणि हा सुगंध, ही माती आणि हवामानामुळे तयार होणारी खासियत जगात दुसरीकडे कॉपी करताच येत नाही. हा आंबा फक्त आंबा नाही, ही ओळख आहे. एप्रिल मे आला की कोकणातल्या बागा जिवंत होतात. पहाटेच्या धावात भिजलेला हापूस हाताने अलगद झाडावरून उतरवला जातो, गवतात जपून पेटीत भरला जातो आणि मग सुरू होतो त्याचा प्रवास. सह्याद्रीच्या घाटातून वळणावळणाच्या रस्त्यावरून तो पोचतो मुंबईत आणि तिथून तो आपल्या घरात. पण गोष्ट इथेच संपत नाही. जे आंबे पिकाच्या आधी गळून पडतात त्या कैरीचं काय? त्या कैरीतून उभा राहतो कोट्यावधीचा लोणच्याचा व्यवसाय. कोकणातल्या घराघरात हाताने कापलेली कैरी, हळद, तिखट, मोहरी आणि तयार होतं अस्सल गावरान लोणचं, जे फक्त आपल्या ताटात नाही तर साता समुद्रात पार पोचतं. म्हणजेच एका झाडातून गोड हापूसही आणि झणझणीत लोणचंही. तर सांगा, तुम्हाला जास्त काय आवडतं, गोड हापूस की आईच्या हातचं झणझणीत कैरीचं लोणचं? कमेंटमध्ये नक्की सांगा. रील आवडली असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा.